जय बाळूमामा. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. देव माणसात आहे हे तत्व पूर्वापार चालत आलेलं आहे. देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्याला तो नक्कीच भेटतो. बाळूमामा हे कोण होते आणि बाळूमामांचे असे बोल होते. बाळूमामा हे 18व्या शतकातील एक लोकसंत होते. बेळगाव जिल्ह्यातील चिखोडी तालुक्यात अक्कोळ या गावात एका धनगर कुटुंबात बाळूमामांचा जन्म झाला. 4 ऑक्टोबर 1892 तर काही स्तोत्रांनुसार 3 ऑक्टोबर 1892 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळप्पा मायप्पा अरभावे. त्यांचे जन्म ठिकाण अक्कोळ कर्नाटक. आई सुंदरा व वडील मायप्पा. त्यांची पत्नी सत्यवा देवी बाळू अरभावे. बाळूमामा यांना कुटुंबापेक्षा लोकांची समस्या, गोरगरिबांची सेवा करणे याच्यावर जास्त भर दिला. बाळूमामा हे कायम शाकाहारी अन्न खायचे आणि बाळूमामांचे गुरु म्हणजे गारगोटीचे मुळे महाराज हे बाळूमामांचे गुरु होते. बाळूमामा लहान असताना खूप खोडकर होते. काही ना काही उलटापालट करायचे आणि ते गावकऱ्यांना आवडत नसायचं. म्हणून बाळूमामांचे वडील मायप्पा यांनी त्यांना कामाचे वळण लागावे म्हणून गावातील चंदूलाल शेटजींचे यांच्याकडे कामासाठी पाठवले. शेटजींच्या घरच्या बकऱ्या चरायला नेण्याचं काम करायचे बाळूमामा. त्यांचं काम व्यवस्थित करायचे. काम करत असताना ते बाबळीच्या झाडावर गादी करून झोपायचे असं सांगितलं जायचं. शेटजींच्या गोठ्यातल्या एका कोपऱ्यात बाळूमामा निवांत झोपायचे व राहायचे. शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवण करत असत. जेवण झालं की थाळी घासून पुन्हा स्वच्छ करायचे व एका खुंटीला ठेवायचे. एकदा शेटजींची म्हातारी आई रात्रीला गोठ्यात गेल्यावरती त्या ताटलीकडे नजर गेल्यावरती त्याच्यातून तेजस्वी प्रकाश येतोय असे दिसले आणि त्यांना ती ताटली घेऊन पाहिली तर त्यांना त्याच्यात बस्तीचं दर्शन झालं. तेव्हा त्या ताटली घेऊन गेल्या. बाळूमामा जे लहानपणी बोलायचे व सांगायचे ते लोकांच्या विचार करण्याच्या पलीकडलं असायचं. म्हणून लोक त्यांना खुळा म्हणायचे व वेडाही म्हणायचे. दुसऱ्या दिवशी जेवण करायच्या वेळेस ती ताटली जागी नव्हती तेव्हा की त्यांना शेटजींच्या पत्नींनी त्यांना दुसऱ्या ताटलीमध्ये जेवण दिलं. पण बाळूमामा यांचा असा हट्ट होता की मला तीच ताटली हवी आहे आणि चंदूलाल शेटजींच्या आईने ती काय दिलेली नाही. त्यामुळे बाळूमामा तेव्हा 3 दिवस उपाशी होते आणि 3 दिवस उपाशी राहिल्यानंतर ते शेटजींच्या घरी असे म्हणाले की श्रीमंतीचा माज असलेल्या लोकांना कुठे ठेवायचं हे मला चांगलंच कळतं. तुमच्या श्रीमंतीवरून 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर जगात बाळू नाव नाही सांगणार. बाळूमामा कायम म्हणायचे की गरीब आली म्हणून लाजू नका आणि श्रीमंतीचा माज ठेवू नका असं बोलून ते शेटजींच्या घरून निघाले. आणि बाळूमामा कधी उंच झाडावरती जाऊन बसायचे तर कधी काटेरी झाडावरती झोपायचे आणि त्यांच्या कार्याची माहिती असलेले लोक त्यांच्या चरणावरती डोकं ठेवायचे आणि इतर लोक त्यांना नावं ठेवायचे. तर बाळूमामांना 2 भाऊ आणि 1 बहीण सुद्धा होती. पण बाळूमामांना संसारातही रस नव्हता. त्यांना लग्न तर मुळीच करायचे नव्हते. त्यांना लोकांच्या समस्या सोडवायला आणि अध्यात्माचा मार्ग दाखवायला आवडत असे. बाळूमामा यांचं लग्न झालं तर ते आपोआप बरे होतील, चांगले वागतील असा विचार त्यांच्या वडिलांनी म्हणजेच मायप्पा यांनी केला व बाळूमामांचे लग्न करायचा हा निर्णय घेतला. आणि बाळूमामांची इच्छा नसतानाही त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचं लग्न त्यांच्या बहिणीच्या मुलीशी लावून दिलं आणि त्यांचा श्राप खरा ठरला. त्यांच्या बहिणीचा पती मृत्यू पावला. त्यांच्यानंतर बाळूमामा आपल्या बहिणीच्या घरी म्हणजे सासरवाडीत राहायला गेले. सासरवाडीच्या मेंढ्या पाळत त्यांनी स्वतःच्या मेंढ्या पाळल्या. आपल्या कळपाची काळजी घेत असताना त्यांनी अनेक चमत्कारही केले. गरीब व गरजूंना मदत केली. ते कर्नाटक व महाराष्ट्र असे प्रवास करत असत. कन्नड व मराठी भाषा बोलत असत. जेव्हापासून बाळूमामा त्यांना तळ घेऊन ज्या शेतात जायचे, ज्या शेतात खूप उत्पन्न व्हायचं, खूप लाभ व्हायचा, ते कायम त्यांचा तळ बदलत राहायचे. ते लोकांचे समस्या दूर करायचे. तेव्हा लोकांना व गोरगरिबांना धन्य वाटायचे. तेव्हा ते चमत्कार बघून लोक त्यांची सेवा करायला लागली व संत श्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या 74व्या वर्षी म्हणजे 4 ऑक्टोबर 1966 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली. पण समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांची अडचणी सोडवू लागले. त्यांचा अनुभव सगळ्यांना देऊ लागले. म्हणून कायमच त्यांच्या भक्तांची गर्दी आपोआप वाढते.
व त्यांचा भंडारा म्हणजे संजीवनी आहे असे त्यांचे बोल. तर बाळूमामांचा प्रसाद म्हणून आंबील व कन्या मिळतात. आदमापूर या ठिकाणी असलेली बाळूमामांची मूर्ती अगदी प्रसन्नदायी आहे. तर अशी होती संत बाळूमामा यांची कथा.